नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मुनेश्वर सर फिजिक्स बेसिक स्टडी पॉईंटमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू द एक्स करणार आहोत आणि कंपोजिट ऑफ द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपण इथे काढणार आहोत. आणि अतिशय सुंदर पद्धतीने आपले लेक्चर चालू आहेत. आणि आज आपण घेणार आहोत लेक्चर 12वी मॅथमॅटिक्समधील सेकंड पार्ट. पेज नंबर 24 वरील हा आपल्याला दिलेला प्रश्न आहे आणि साइन इन्व्हर्स फंक्शनचा आपण डेरिव्हेटिव्ह काढणार आहोत. एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे साइन इन्व्हर्स फंक्शनमध्ये. साइन इन्व्हर्स ऑफ 2 cos of x plus 3 sin of x divided by the square root मध्ये 13. अशा पद्धतीचं आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे मित्रांनो. मग अशा पद्धतीचं आपल्याला एक्झाम्पल सोडवत असताना आपण घाबरून न जाता एकदम साध्या पद्धतीने त्याला सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय करूयात, त्याला दिलेलं गिव्हन इक्वेशन आपण सोल्युशनमध्ये लिहूयात. आणि सोल्युशनमध्ये जे दिलेले इक्वेशन्स आहेत, आपलं दिलेले इक्वेशन जे आहेत ते आपण त्याला y इज इक्वल टू द पहिले कन्सिडर करूयात. y इज इक्वल टू द, therefore y इज इक्वल टू द काय होणार एक्सप्रेशन हे, y इज इक्वल टू द साइन इन्व्हर्स ऑफ 2 cos of x plus 3 sin of x divided by the under root of 13. therefore y is equal to the, काय करणार आता याला आपण डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू द एक्स आपण घेणार आहोत. डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू द एक्स. मग याला डिफरन्शिएट आपण विथ रिस्पेक्ट टू द एक्स करणार आहोत. काय करूया आपण त्याला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड. देअरफॉर इथे काय येईल मित्रांनो, dy बाय dx इज इक्वल टू द डी डी टी ऑफ कशाचा डी डी एक्स ऑफ कशाचा डी डी एक्स साइन इन्व्हर्स ऑफ, आणि जी व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे त्याला काय करू आपण 2 डिवायडेड बाय द अंडर रूट ऑफ 13 कॉस ऑफ एक्स प्लस 3 डिवायडेड बाय द स्क्वेअर रूट ऑफ 13 साइन ऑफ एक्स. आपण त्याला अशा पद्धतीने रिप्रेझेंट करूयात. अशा पद्धतीने आपण त्याला रिप्रेझेंट केल्याच्या नंतर इथे काय करूयात मित्रांनो, आपण सगळ्यात अगोदर जे 2 डिवायडेड बाय 13 आहे की नाही, पुट करूया त्याला. पुट 2 डिवायडेड बाय द 13 अंडर रूट ऑफ 13 इज इक्वल टू द साइन अल्फा अँड 3 डिवायडेड बाय द अंडर रूट ऑफ 13 इज इक्वल टू द कॉस अल्फा. आणि मग इथून आपल्याला काय मिळणार मित्रांनो, इथं आपण जर साइन अल्फा आणि टॅन अल्फाची जर व्हॅल्यू काढली तर टॅन अल्फा इज इक्वल टू द 2 डिवायडेड बाय द 3, बरोबर आहेत. म्हणजे साइन डिवायडेड बाय कॉस घेतल्यानंतर असं भेटणार. देअरफॉर आपल्याला अल्फा इज इक्वल टू काय मिळणार मित्रांनो, अल्फा इज इक्वल टू द टॅन इन्व्हर्स ऑफ 2 डिवायडेड बाय द 3. नाव हिअर also sin square alpha प्लस कॉस स्क्वेअर अल्फा इज इक्वल टू आपल्याला काय मिळणार मित्रांनो, साइन स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फा जर घेतला आपण तर इथे आपल्याला भेटणार 4 डिवायडेड बाय द 13 प्लस 9 डिवायडेड बाय द 13 इज इक्वल टू द 1. चला मग इक्वेशन नंबर याला कन्सिडर करूयात आपण 1. आणि इथे आपण ह्या जर व्हॅल्यू पुटअप केल्या तर काय होणार, dy बाय dx इज इक्वल टू द ddx of sin inverse of sin of alpha into the cos x plus cos alpha into the sin x अशा पद्धतीचं मिळालं. नाव अगेन फ्रेंड्स, इथं काय होणार बघा, याला जर आपण सॉल्व केल्याच्या नंतर आपल्याला भेटणार डी डी एक्स ऑफ कशाचा, डी डी एक्स साइन इन्व्हर्स ऑफ. आता इथे असा फॉर्म्युला आपला होऊ शकतो का, हा फॉर्म्युला म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल का,
साईन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू द साईन बी. म्हणजे साईन ए प्लस बीचा फॉर्म्युला यूज करू शकतो आपण. म्हणजे इथे काय राहणार मित्रांनो, साईन ऑफ अल्फा प्लस एक्स, साईन ऑफ अल्फा प्लस एक्स. एकदम साध्या पद्धतीने आपण त्याला सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि मग इथे काय होणार मित्रांनो, डी एक्स ऑफ साईन इनव्हर्स आणि साईन गेट कॅन्सल. देअरफॉर इथे काय राहणार, अल्फा प्लस एक्स. म्हणजे इथे काय होणार, आता आपण dy बाय डी एक्स काढत आहोत. देअरफॉर द dy बाय डी एक्स काढल्याच्या नंतर आपल्याला इथे काय लक्षात येईल, dy बाय डी एक्स इज इक्वल टू द काय होणार इथे, डी एक्स ऑफ कशाचा, डी एक्स ऑफ अल्फा प्लस डी एक्स ऑफ एक्स. आता इथे काय होणार मित्रांनो, डी एक्स ऑफ अल्फा म्हणजे किती, अल्फा इज इक्वल टू द टॅन इनव्हर्स ऑफ 2 डिवायडेड बाय द 3 प्लस डी एक्स डिवायडेड बाय द डी एक्स म्हणजे किती, 1. आता इथे काय झालं मित्रांनो, टॅन इनव्हर्स ऑफ कॉन्स्टंट फंक्शन आले आहेत. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह नेहमी काय तो 0, म्हणजे इथे किती राहतील, +1. देअरफॉर द डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू द 1. and in this way we can calculate the function, that is given function sin inverse of 2 cos x plus 3 sin x divided by the 13. आणि त्याचा जर डेरिव्हेटिव्ह काढला मित्रांनो, तर डेरिव्हेटिव्ह कशा पद्धतीने राहणार, हा डेरिव्हेटिव्ह हा इट्स अ फायनल आन्सर, करेक्ट. देअरफॉर dy by dx is equal to the 1, and in this way we can calculate here the expression dy by dx is equal to the 1. Cos inverse of three sin x square plus 4 cos x square and whole divided by the 5. मित्रांनो याचा प्रयत्न करूयात. आपण दिलेले गिव्हन इक्वेशन कन्सिडर करू आपण y. therefore y is equal to the काय राहणार इथे, y is equal to the cos inverse of 3 sin of x square plus 4 cos of x square divided by the 5. आता इथे काय करणार मित्रांनो, आपण cos inverse of 3 divided by the 5 into the sin x square plus 4 divided by the 5 cos x square अशा पद्धतीने आपण त्याला रिप्रेझेंट केलेले आहेत. नेहमीप्रमाणे मित्रांनो आपण काय करूयात, पहिले पुट करूयात त्याला. इथे जे गिव्हन इक्वेशन दिलेले आहेत, हे जे फंक्शन आहे त्याला पुट करूयात आपण. पुट 3 divided by the 5 is equal to the sin अल्फा. म्हणजे नेहमीसारखंच आपण त्याला काय करूयात, साइन अल्फा. आणि हे जे टर्म्स आहेत आपली 4 डिवायडेड बाय द 5 याच्या ठिकाणी काय कन्सिडर करूयात मित्रांनो आपण, कॉस अल्फा. देअरफॉर आपण जर इथून टॅन अल्फाची जर व्हॅल्यू काढली तर टॅन अल्फा इज इक्वल टू काय मिळणार मित्रांनो आपल्याला, 3 डिवायडेड बाय द 4. काय भेटणार आपल्याला, 3 डिवायडेड बाय द 4. आणि आपण जर अल्फाची जर व्हॅल्यू इथून जर काढली तर अल्फा इज इक्वल टू काय राहील मित्रांनो, टॅन इनवर्स ऑफ 3 डिवायडेड बाय द 4. म्हणजे आपण त्याला इकडे ट्रान्सफर केलेले आहेत. अँड ऑल्सो वी कॅन कॅल्क्युलेट हेअर ऑल्सो साइन स्क्वेअर अल्फा बरोबर आहेत प्लस कॉस स्क्वेअर अल्फा. आपण जर असं जर दोघांची जर स्क्वेअरिंग जर घेतली तर इथे काय राहील मित्रांनो बघा, 3चा साइनचा स्क्वेअर म्हणजे 3चा स्क्वेअर म्हणजे 9 डिवायडेड बाय द 25 प्लस 16 डिवायडेड बाय द 25. देअरफॉर 16 plus 9 25 divided by the 25 is equal to the 1. अशा पद्धतीने ते आपल्याला भेटणार. मग काय करूया आपण, याला गिव्हन इक्वेशन नंबर 1 कन्सिडर केलेलं आहे. देअरफॉर y इज इक्वल टू द आपल्याला भेटणार, y इज इक्वल टू द कॉस इनव्हर्स ऑफ 3 डिवायडेड बाय द 5च्या ठिकाणी काय ठेवायचं ठरलं आपलं, साइन अल्फा. बरोबर आहेत मित्रांनो, साइन अल्फा. आणि सोबत काय त्याच्या साइन स्क्वेअर अल्फा प्लस इथे 4 डिवायडेड बाय 5च्या ठिकाणी काय ठेवणार आहोत आपण, कॉस अल्फा इंटू द कॉस स्क्वेअर
अल्फा. मित्रांनो आपल्याला एक जनरल फॉर्म्युला माहिती आहे की जो जनरल फॉर्म्युला असा आहे आपला की जर इथे आपल्याला एक्स स्क्वेअर आपल्याला जनरल फॉर्म्युला माहिती आहे साइन ए इंटू साइन बी प्लस कॉस ए इंटू द कॉस बी असा असेल तर आपण काय करतो मित्रांनो जनरल फॉर्म्युला जो आहे हा जनरल फॉर्म्युला काय करत असतो आपण कॉस ऑफ ए मायनस बी देअरफॉर इथे काय राहणार एक्स स्क्वेअर मायनस अल्फा. मग याला काय करूयात आपण याने जर याला मल्टिप्लाय केलं कॉस इनवर्स इंटू द कॉस हा जर घेतला तर हा 1 होईल म्हणजे रिमेनिंग फक्त इथे काय राहील एक्स स्क्वेअर मायनस अल्फा. देअरफॉर द वाय इज इक्वल टू आपल्याला गिव्हन फंक्शन अशा पद्धतीने भेटलेलं आहे. आणि आता काय करणार आहोत आपण त्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू द एक्स ऑन द बोथ साईड. दोन्ही साईडला जर डिफरन्शिएट केलं तर dy बाय dx इज इक्वल टू द काय येणार ddx ऑफ एक्स स्क्वेअर मायनस अल्फा. आणि त्याला जर आपण डिफरन्शिएट जर केलं तर काय राहील मित्रांनो dy बाय dx इज इक्वल टू द डेरिव्हेटिव्ह ऑफ घेतला आपण हा टॉईस एक्स येणार आणि मायनस ऑफ ddx ऑफ अल्फा म्हणजे काय मित्रांनो आपल्याकडे अल्फा इज इक्वल टू द टॅन इनव्हर्स ऑफ 3 डिवायडेड बाय द 4 म्हणजे इथे काय राहील dy बाय dx इज इक्वल टू द टॉईस एक्स आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ द कॉन्स्टंट फंक्शन इज ऑलवेज इज इक्वल टू द 0 देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू द टॉईस एक्स. अशा साध्या पद्धतीने आपण त्याला सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय केलं मित्रांनो आपण बघा गिव्हन इक्वेशन आपलं काय होतं साइन इनवर्स ऑफ 3 sin स्क्वेअर एक्स प्लस 4 cos स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय द 5 आणि हा होल डिवायडेड बाय 5 आहे. तर आपण नेक्स्ट टर्म काय केलं त्याला y इज इक्वल टू गिव्हन फंक्शन दिलं आणि नंतर काय केलं 3 डिवायडेड बाय 5 हा जो डिनॉमिनेटर आहे दोघांनाही सेपरेट केलात इथे 4 डिवायडेड बाय द 5 आणि एक पुट केला आपण इथे 3 डिवायडेड बाय द 5 इज इक्वल टू द साइन अल्फा आणि 4 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू द कॉस अल्फा. म्हणजेच मित्रांनो इथून आपण साइन डिवायडेड बाय द कॉस घेतलं तर टॅनची व्हॅल्यू भेटेल आपल्याला आणि टॅन इज इक्वल टू द 3 डिवायडेड बाय द 4 कारण साइन डिवायडेड बाय द कॉस डिनॉमिनेटर 5 गेट कॅन्सल होतील आणि इथे काय राहणार कॉस इथे अल्फा इज इक्वल टू द टॅन इनवर्स ऑफ 3 डिवायडेड बाय द 4 अशा पद्धतीने मिळेल. जर आपण साइन स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फा याची जर बेरीज जर केली तर किंवा ॲडिशन केली तर काय राहणार ती इज इक्वल टू आपल्याला 1 भेटणार. चला मग काय करूयात y इज इक्वल टू आपण ज्या व्हॅल्यू पुट करायच्या आहेत त्या इक्वेशन नंबर 1 मध्ये पुटअप करूयात. म्हणजे साइन इनवर्स ऑफ या ठिकाणी साइन अल्फा प्लस 4 डिवायडेड बाय द 5 याच्या ठिकाणी कॉस अल्फा म्हणजे गिव्हन इक्वेशन काय झालं साइन अल्फा इंटू द साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस अल्फा इंटू द कॉस स्क्वेअर एक्स. मित्रांनो आपल्याला जनरल फॉर्म्युल्यामध्ये याला लिहिता येईल म्हणजे साइन ए इंटू द साइन बी प्लस कॉस ए इंटू द कॉस बी. याच्याऐवजी आपण काय करणार आहोत मित्रांनो मग असं जर असेल तर कॉस ए मायनस बी हा फॉर्म्युला आपण इथे वापरू शकतो. कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला म्हणजे काय एक्स स्क्वेअर मायनस अल्फा स्क्वेअर बरोबर आहेत. आता इथे एक्स स्क्वेअर आहेत हा बरोबर आहेत म्हणून इथे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा असा आलेला आहे. इथे काय होणार मित्रांनो कॉस आणि कॉस इनव्हर्स आणि कॉस फंक्शन गेट कॅन्सल मग रिमेनिंग काय राहणार फक्त एवढं राहणार इथे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा. मग या गिव्हन इक्वेशनला फक्त आपण आता काय करणार आहोत डिफरन्शिएट करणार आहोत. देअरफॉर द डिफरन्शिएट द गिव्हन इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू द एक्स. देअरफॉर dy बाय dx आपण या RHSला सुद्धा करूयात एक्स स्क्वेअर मायनस अल्फा. नाऊ dy बाय dx इज इक्वल टू द पहिलं फंक्शन घेऊयात आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह काय राहणार 2 समोर जाणार 2x मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्फा म्हणजे आपण आत्ता जो काढला तो अल्फा म्हणजे काय हा आहे टॅन इनवर्स ऑफ 3 डिवायडेड बाय द 4 टॅन इनवर्स ऑफ 3 डिवायडेड बाय द 4 परंतु इथे एक्स फंक्शन्सनी डिफरन्शिएट करणार आहोत आपण एक्स नाही इथे बरोबर आहे. मग 3 डिवायडेड बाय द 4 काय आहेत कॉन्स्टंट आहेत कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह नेहमी काय येणार 0 येणार म्हणून आपलं dy बाय dx इज इक्वल टू द ट्वाईस एक्स मायनस 0 आणि फायनल dy बाय dx इज इक्वल टू द 2x. आणि अशा सोप्या पद्धतीने आपण कुठल्याही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनला सोडवण्याचा जर प्रयत्न केला तर आपला आन्सर करेक्ट येणार. ठीक आहे. माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. नमस्कार.